नमस्कार मुलांनो. तर आज आपण आपला न्यू चॅप्टर तो म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा आपण आज स्टार्ट करणार आहोत. तर लक्षात घ्या की या अगोदर तुम्ही 9th क्लासमध्ये पॉलिनॉमियल हे शिकलेले आहात. तर पॉलिनॉमियल हे कशा पद्धतीचे असते की त्याचे टाइप्स असतात. ओके, तर ते टाइप्स कुठले कुठले असतात. लिनियर पॉलिनॉमियल एक असते, हे तुम्ही पाहिलं. त्यानंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असते, क्यूबिक पॉलिनॉमियल असते. येतंय लक्षामध्ये. तर त्यापैकीच जो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे म्हणजेच त्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असली पाहिजे अशा पॉलिनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असे म्हणायचं. आता की ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. येते लक्षामध्ये. ही एक आपली वन व्हेरिएबलचं इक्वेशन आहे. म्हणजेच हा इक्वल टू 0 जर नाही घेतला आपण तर याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पण असं म्हणू शकतो. हे आपण 9th क्लासमध्ये आपण लर्न केलेलं आहे या अगोदर. तर ax² प्लस bx प्लस c दॅट इज आवर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि याच पॉलिनॉमियलला आपण इक्वल टू 0 घेतला असता किंवा इक्वल टू एनी रियल नंबर घेतला असता तो म्हणजेच आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतो. येते लक्षामध्ये की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच परत एकदा त्याचे डेफिनेशन सांगते. लक्षात घ्या की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच हॅविंग वन व्हेरिएबल अँड इट्स डिग्री इज 2. डिग्री मीन्स इट्स power, its greatest power. Okay, the definition of quadratic equation is the quadratic equation having one variable and its degree is 2. So this equation called as our quadratic equation. Okay, now see the quadratic equation having only one variable as 2 degree is known as quadratic equation. Okay, now understand it. Then after this equation, in that a, b and c are the real numbers and x is our variable. Okay, see here a, b and c are any real numbers and x as a variable. Okay, then see after that we have to see the quadratic equations in many of the forms. Now we have to see the standard form of quadratic equation. Now see the definition. The equation having one variable and its maximum index, it means variable, its maximum index means power, index has 2 is known as quadratic equation. Is known as quadratic equation. Okay, see the equation having one variable and its maximum index has 2 is known as our quadratic equation. See, then after the standard form of quadratic equation is ax²
plus bx plus c is equals to 0. Now see here only one variable is x. Now take any variable in alphabet A to Z. जे काही आपले अल्फाबेट्स आहेत A to Z पैकी कुठलाही एक व्हेरिएबल आपण या ठिकाणी यूज करू शकतो आणि त्यांचा हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मीन्स a, एक्सचा कोएफिशियंट मीन्स b आणि हा c, हे a, b अँड c हे कुठलेही रियल नंबर्स आपण घेऊ शकतो. नाउ सी x इज अ व्हेरिएबल अँड a, b अँड c are real numbers, okay. Then after we have to see one activity. Now see या ठिकाणी पहा मुलांनो, ॲक्टिव्हिटी ही तुमच्या चॅप्टरच्या स्टार्टिंग पेजवरती आहे, म्हणजेच पेज नंबर 31. तर यामध्ये एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल आपल्याला करायचं आहे. तर या टेबलमध्ये हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेली आहेत आणि त्याचं जनरल फॉर्म आपल्याला फॉर्म करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक करून दाखवलेलं आहे आणि रिमेनिंग 2 आपल्याला फॉर्म करायचे. त्याचबरोबर या जनरल फॉर्ममधील ए, बी आणि सीच्या व्हॅल्यूज आपल्याला आयडेंटिफाय करून या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू 0. मीन्स या ठिकाणी एक्स स्क्वेअर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॉर्म काय आहे, आपलं स्टँडर्ड फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय इज इक्वल प्लस सी इज इक्वल्स टू 0. म्हणजेच या फॉर्ममध्ये इक्वेशन आलं पाहिजे तरच ते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. तर या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू 0 आहे. तर एक्स स्क्वेअर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पहा, या ठिकाणी एक्स ॲब्सेंट आहे, म्हणजेच एक्सचा कोएफिशियंट हा 0 घेऊन आपण हे इक्वेशन या ठिकाणी कंप्लीट करून घेऊ शकतो. तर पहा एक्स स्क्वेअर प्लस 0x, या ठिकाणी 0x आपण ॲड करू शकतो, त्यावेळेस आपलं जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कंप्लीट होतं. तर एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 4 इज इक्वल्स टू 0. पहा हे जनरल फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 4 इज इक्वल्स टू 0 आणि या ठिकाणी एचा व्हॅल्यू म्हणजेच एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे ए. पहा या ठिकाणी एक्स स्क्वेअर कोएफिशियंट म्हणजे ए, एक्सचा बी आणि ही सी यांच्या व्हॅल्यूज आता पाहू आपण. एचा कोएफिशियंट म्हणजे एची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, म्हणून या ठिकाणी एची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. एक्सचा कोएफिशियंट बी म्हणजे बीची व्हॅल्यू 0, म्हणून या ठिकाणी ही बीची व्हॅल्यू आहे आणि ही लास्ट व्हॅल्यू सी, ही सीची व्हॅल्यू आहे -4. आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर आता रिमेनिंग आपण पाहूया. तर या ठिकाणी मुलांनो पहा एक्स न वापरता वाय हा व्हेरिएबल वापरलेला आहे, तर याला आपण जनरल फॉर्ममध्ये आधी फॉर्म करून घेऊयात. तर वाय स्क्वेअर हा राईट साईडचा प्लस 2x इकडे जाऊन मायनस 2y होईल, राईट साईडचा 2y प्लस 2y, लेफ्ट साईडला मायनस 2y होतो आणि हा -7 लेफ्ट साईडला +7 होतो इज इक्वल्स टू 0. आलं लक्षामध्ये. तर यापासून जनरल फॉर्म आपल्याला मिळालेला आहे वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 7 इज इक्वल्स टू 0. तर वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे एची व्हॅल्यू या ठिकाणी काही नाही म्हणजे 1 आहे आणि वायची व्हॅल्यू म्हणजे बीची व्हॅल्यू -2 आणि सीची व्हॅल्यू 7. ओके. देन आफ्टर लास्ट सी एक्स स्क्वेअर प्लस 2x आणि या ठिकाणी सीची व्हॅल्यू ॲब्सेंट आहे, जी व्हॅल्यू ॲब्सेंट असती त्या व्हॅल्यू आपण 0 घ्यायची असती, हे लक्षात ठेवा. तर +0 इज इक्वल्स टू 0. तर पहा सेम प्रोसेस, एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे 1, या ठिकाणी 1 आहे, एची व्हॅल्यू 1,
काही नाही म्हणजे 1 असतो म्हणून 1 घेतलं. जर सपोज या ठिकाणी कुठलीही व्हॅल्यू 3 जर घेतली असेल, 5 घेतली असेल तर ही 5 म्हणून आपण एची व्हॅल्यू आपण घ्यायची. त्यानंतर एक्सचा कोएफिशियंट 2 आणि सीची व्हॅल्यू 0. अशा पद्धतीनं हा टेबल कंप्लीट आपण केलेला आहे. तर ज्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होत असेल त्या ठिकाणी पॉज करून परत पहा, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. तर पहा मुलांनो, आत्तापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय आहे, त्यानंतर त्यातील जे काही व्हेरिएबल आणि व्हेरिएबलचं जे कोएफिशियंट आहे त्याच्या व्हॅल्यूज कशा आपण ठरवायच्या, कोणत्या आहेत ह्या कशा ठरवायच्या हे आपण पाहिलेलं आहे. तर यानंतर आपण जो काही रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पार्ट आहे तो या एक्झाम्पलच्या नंतर पाहूयात, जेणेकरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय हे क्लिअरली समजून जाईल या एक्झाम्पलच्या प्रॅक्टिसनुसार. आणि त्याचबरोबर त्याचे जे काही कोएफिशियंट आहेत हे पण कशी काढायची, कशी ओळखायची हे पण तुमची प्रॅक्टिस होईल. आणि या प्रॅक्टिस नंतर म्हणजे या एक्झाम्पल्स नंतर आपण रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा कन्सेप्ट घेऊयात. तर पहा आता आपण यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये फर्स्ट 3 क्वेश्चन्स पाहूयात. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता ही क्वाड्रॅटिक जे इक्वेशन्स आहेत ती एखाद्या व्हेरिएबलवर लिहायची आहेत का आपल्याला, नाही आहे. तर कुठलाही व्हेरिएबल आपण ए टू झेड पैकी कुठलंही कन्सिडर करू शकता आणि ते व्हेरिएबल्स घेऊन त्यावर आधारित आपल्याला 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फॉर्म करायची आहेत. तर पहा त्यातील नंबर 1 आता कुठलाही घ्या तुम्ही. आता हा जो आहे आपला स्टँडर्ड फॉर्म आहे, याच्या आधारे 5x² प्लस 2x प्लस 3 इज इक्वल्स टू 0 हा एक आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतो. त्याचनंतर सेकंडली कुठलाही घेऊ शकता तुम्ही 9p² ए टू झेड पैकी कुठलाही व्हेरिएबल वापरा. तर या ठिकाणी आपण p वापरूयात. 9p² प्लस 5p plus 3 is equals to 0. That is the 2 quadratic equations. Okay. Now next, second question. Decide which of the following quadratic equations. तर या ठिकाणी आपल्याला यापैकी जे काही इक्वेशन्स आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेली आहेत, त्यापैकी कुठली क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत आणि कुठली नाही आहेत हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर पहा त्यातील फर्स्ट आहे x² प्लस x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म. ओके. हेन्स इक्वेशन एक्झाम्पल फर्स्ट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. देन आफ्टर y² इज इक्वल्स टू 5y मायनस 10 याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. y² मायनस 5y हा राईट साईडचा 5y प्लस असलेला इकडे जाऊन मायनस होईल आणि हा पण 10 प्लस असलेला इकडे जाऊन मायनस असलेला इकडे जाऊन प्लस होईल इज इक्वल्स टू 0. तर हा पण एक स्टँडर्ड फॉर्म आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मिळालेला आहे. नेक्स्ट थर्ड पाहूयात. y² प्लस 1/y इज इक्वल्स टू 2. तर पहा मुलांनो y² प्लस आता एक लक्षात घ्या की व्हेरिएबलचा पॉवर कधीही मायनस नसतो. व्हेरिएबलचा पॉवर हा कधीही मायनस नसतो, म्हणजेच हा व्हेरिएबल कधीही फ्रॅक्शनमध्ये येणार नाही, कधीही इंटिजरमध्येच हा व्हेरिएबल असला पाहिजे. अशाच वेळेस हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतो. तर या ठिकाणी हा व्हेरिएबल फ्रॅक्शन म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होत नाही. लक्षात ठेवा. नेक्स्ट हा पण त्याच पद्धतीचा आहे म्हणून हा पण फॉर्म होणार नाही. फिफ्थ याला पण सॉल्व करून पाहू. m+2 इंटू m-5 इज इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी पहा m+2 इंटू m-5 मीन्स m याला पण सॉल्व करून घेऊ, म्हणजेच mनी ह्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाइंग करावं लागेल आणि त्यानंतर 2नी दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करावं लागेल. तर फर्स्टली mनी मल्टिप्लाइंग करून घेऊ. m इंटू m² मायनस m इंटू 5 5m प्लस
2m minus 2 5 10 is equals to 0. ओके, त्यानंतर याला परत सॉल्व करू. एम स्क्वेअर मायनस प्लस मायनस होतं म्हणजे 3m minus 10 इज इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्मच्या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे, म्हणून दिस इज एस. ओके, त्यानंतर एन क्यूब. आता एक लक्षात घ्या, सुरुवातीलाच या ठिकाणी क्यूबचं फॉर्म आहे, तर क्यूब हा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये येत नाही, म्हणून 6 एक्झाम्पल इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर या एक्झाम्पल्सपैकी कुठले कुठले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत तर पहा. एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड, त्यानंतर फिफ्थ आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स and remaining 3, 4 and 6 are not a quadratic equations. 3, 4 and 6 are not a quadratic equations. Understand it? Okay? Take screenshot and remember this. वन मिनिट, थोडंसं एक प्रॉब्लेम आला आहे या ठिकाणी की हा फोर्थवाला जो आहे तर तो नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन न येता तो क्वाड्रॅटिक इक्वेशन येतो, म्हणजे थर्ड आणि 6 हे दोनच नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स येणार, आणि हा जो फोर्थवाला आहे, फोर्थ हा क्वाड्रॅटिक इक्वेशन येतो. तर तो कसा येतो हे आता आपण पाहूयात. पहा, लक्षात घ्या की x प्लस 1/x इज इक्वल्स टू 2 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म जे आहे याला आपण काय करूयात की डिनॉमिनेटरचं जे x आहे त्याला मल्टिप्लाइंग बाय एक्सनी जर केलं तर हा डिनॉमिनेटरचा x कॅन्सल होऊन जाईल. तर पहा, मल्टिप्लाइंग, वन मिनिट, याला आपण वर लिहू थोडंसं. फोर्थ x प्लस 1/x इज इक्वल्स टू 0. सी, मल्टिप्लाइंग by x to both sides, to both the sides, म्हणजे एक्सनी कशाने पण डिव्हायडेशन किंवा मल्टिप्लाय करायचं असेल तर बोथ साईडला आपल्याला करावंच लागतं. सी, एक्स इंटू एक्स प्लस एक्स इंटू 1/x इज इक्वल्स टू 0. नाव सी, एक्स इंटू 0 इंटू एक्स, एक्स इंटू एक्स मीन्स एक्स स्क्वेअर प्लस हा x कॅन्सल होईल कारण तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे अंशात आणि छेदात पण आहे, म्हणून त्याला आपल्याला कॅन्सल करावं लागेल. राहिलेला 1 इज इक्वल्स टू 0. 0 इंटू एक्स इज 0. नाऊ सी, आता हा जो इक्वेशन आहे यालाच आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो, कारण हा जो व्हेरिएबल एक्स आहे त्याची मॅक्झिमम इंडेक्स आपल्याला 2 मिळालेला आहे, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस याला 0x घ्यायचा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. दॅट इज आवर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म. हेन्स एक्झाम्पल्स 1, 2, 4 and 5, 1, 2, 4 and 5 are the quadratic equations and remaining 3 and 6 are not a quadratic equation. ओके, तर या ठिकाणी परत तुम्हाला वाटत असेल 3ला पण आपण डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाइंग, डिनॉमिनेटरमध्ये y आहे म्हणून मल्टिप्लाइंग केलं तर होईल, तर तसं न होता कारण याला जर yने मल्टिप्लाय केलं तर y इंटू वाय स्क्वेअर इज वाय क्यूब होईल, मग हे क्युबिक इक्वेशन होते, म्हणून याला आपल्याला मल्टिप्लाइंग केलं तरी क्युबिक मिळत असल्यामुळे, क्युबिक मॅक्झिमम इंडेक्स मिळत असल्यामुळे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होऊ शकत नाही. तर लक्षात घ्या. तर पहा मुलांना, या ठिकाणी क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो आहे आपला, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ax² plus bx plus c is equals to 0, that is in the standard form of quadratic equation.
देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी, म्हणजेच ह्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट जे आहेत त्याच्या व्हॅल्यूज ह्या ए बी सी नुसार आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत फॉर ईच इक्वेशन्स. तर ईच इक्वेशन्स फर्स्टली कॉन्सन्ट्रेट करा. कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट करायचे आणि त्या ए बी सीच्या म्हणजेच एक्सच्या कोएफिशियंट हे आपल्याला काढायचे. तर पहा या ठिकाणी मुलांनो 2y इज इक्वल्स टू 10 मायनस वाय स्क्वेअर आलं लक्षामध्ये. तर या दोन्ही टर्म्सला आपल्याला लेफ्ट साईडला न्यावं लागेल, कारण इक्वेशन म्हटलं की इज इक्वल्स टू एक 0 किंवा कुठलीही व्हॅल्यू असते. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये ax² प्लस bx + c यानुसार लिहायचं असल्यामुळे स्टार्टिंगला हा y² लिहू आपण. तर हा इकडे मायनस आहे, लेफ्ट साईडला जाऊन प्लस होईल. y² हा प्लस 2y ॲज इट इज आणि हा प्लस 10 लेफ्ट साईडला जाऊन मायनस 10 इज इक्वल्स टू 0. आलं लक्षामध्ये. याला आपण स्टँडर्ड फॉर्म बनवलं आहे. आणि आता ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. ए म्हणजेच y², तर a इज इक्वल्स टू काही नाही म्हणजे 1 असतो, b इज इक्वल्स टू 2 अँड c इज इक्वल्स टू -10. समजलं. सेकंड पहा आता x - 1². आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी a - b² जो फॉर्म्युला आहे a - b² याचा एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. तर याचं एक्सपान्शन काय असतं, a² मायनस 2ab प्लस 2ab मायनस b². आलं लक्षात. तर हे एक्सपान्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर या ठिकाणी a म्हणजेच x आणि b म्हणजेच 1 आहे. तर त्या सुरुवातीला एक्सपान्शन घेऊ आपण आणि नंतर दोन्ही बाजू सॉल्व करू आणि सॉल्व केल्यानंतर त्या दोन्ही बाजू सिम्प्लिफाय केल्यावर क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर a आणि b cच्या व्हॅल्यूज लिहू. तर पहा x - 1² म्हणजेच x² मायनस 1 इंटू x मायनस 1² मीन्स 1. आलं लक्षात. इज इक्वल्स टू 2x प्लस 3. तर आता पहा या ठिकाणी x² मायनस x, आता हा x आणि हा x सोबत नेऊ. हा इकडे प्लस 2x इकडे जाऊन मायनस 2x होईल. त्यानंतर -1 हा परत प्लस 3 इकडे जाऊन -3 होईल. इज इक्वल्स टू 0. त्यानंतर पहा आता हा x आणि x हे दोन्ही टर्म्स आपण सॉल्व करून घेऊ. या ठिकाणी मायनस मायनस आहे, मायनस मायनसचा प्लस मिळेल आपल्याला. तर x² मायनस 3x मायनस परत हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजेच 4 इज इक्वल्स टू 0. आणि हे दोन्ही टर्म्स सॉल्व करत असताना मोठ्या नंबरचं साईन मायनस आहे म्हणून मायनस घेतलं आणि या ठिकाणी पण मायनस आहे म्हणून मायनस घेतलं. तर आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा की x² मायनस 3x मायनस 4 इज इक्वल्स टू 0 मीन्स द क्वाड्रॅटिक फॉर्म. वी हॅव टू गेटिंग द क्वाड्रॅटिक फॉर्म. नेक्स्ट सी the values of a is equals to x² coefficient is 1, b that is x coefficient is -3 and c value is a -4. Remember it. See, then next see in this, see x² plus 5x is equals to -3 minus x. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून मायनसने मल्टिप्लाइंग करून घेऊ आणि नंतर ह्या टर्म्स लेफ्ट साईडला आणून घेऊ. तर x² प्लस 5x हा इज इक्वल्स टू -3 मायनस मायनस प्लस x. आता या दोन्ही टर्म्स लेफ्ट साईडला आणून घेऊ. मायनसच्या प्लस होतील, प्लसच्या मायनस होतील. तर पहा x² प्लस 5x प्लस 3 minus x is equals to 0. Then after solve these two terms, similar terms, x² 5 minus 1 plus 4x plus 3 is equals to 0.
Hence, A value is 1, B is 4 and C is a 3. Understand it? Then after next, see in that 3m square, this 2m square goes on left side, it becomes minus 2m square. Of also minus 9 goes on left side, it becomes plus 9 is equals to 0. Now see 3m square minus 2m square, that is 3 minus 2. Here see m square becomes common and 3 minus 2 1. Okay, we have to get here 1m square plus 9 is equals to 0. Then after we have to write in that standard form of quadratic equation. See m square plus 0m plus 9 is equals to 0. Hence we have to get value of A is 1, B is 0 and C is 9. Understand it? Then next, P into bracket 3 plus 6P is equals to minus 5. Now see 3P multiplying P 2 in bracket 3P. Okay, 1 minute. This is very simple problem. Now solve this in homework. Then after we have to see next, last but one. See x square minus 9, this plus 13, it becomes in left side minus 13 is equals to 0. Then x square minus minus plus, then 13 plus 9 is 22. Okay, then minus 22 is equals to 0. तर मोठ्या नंबरचं साइन मायनस होतं म्हणून मायनस मिळालं आपल्याला. Then next, write in standard form x square plus 0x minus 22 is equals to 0. Then A is 1, B is 0 and C is minus 22. Okay, now understand it. Very simple but practice it. So okay, now bit continue. 3p plus 6p square is equals to minus 5. Then simplify it. So 6p square plus 3p is plus 5 is equals to 0. Minus 5 goes on left side, it becomes plus 5. Then 6p square plus 3p plus 5 is equals to 0. That is our standard form of the quadratic equation. Now find the values of ABC. A is a coefficient of p square means 6. B is a coefficient of p is 3 and value C is constant, that is 5. Okay, very simple but practice it.